तर हा पहिला डोंगर, त्याच्या मागे हा डोंगर, दुसरा, हा तिसरा डोंगर, हा चौथा डोंगर, आणि या चौथ्या डोंगरच्या मागे ते पाचवा डोंगर, पाचव्या डोंगराच्या मागे सहावा डोंगर. असे आहेत सगळे डोंगरच डोंगर. It's time to get ready with him. So first toner and now fan. तर हे रोज वॉटर झालं आपलं. इट ॲक्ट्स ॲज अ टोनर. नाव दिस फॉक्सटेल मॉइश्चराइज, नाही फॉक्सटेल मॉइश्चरायझर, या इट्स मॉइश्चराइज. रेडी होऊन आम्ही तयार आहे, पण न्यू डे न्यू ट्रॅजेडी. आज आमचा साथीदार बंद पडला आणि गाडी चालूच होत नाहीये. आणि गाडीवाला दादाचं वेट करतोय की तो गाडी चेंज करून दुसरी गाडी घेऊन येतोय. तर कधी येतोय काय माहिती. आता बोललाय मॉल रोडवर 5 मिनिटात येतोय. लेट्स सी. आमची गाडी चेंज करायला हे आले आणि आम्ही खूप सारं पेट्रोल टाकलंय, त्याच्यामुळं आता पेट्रोल ट्रान्सफरचं काम चालू आहे. आणि आता दुसरा साथीदार आमचा रेडी होतोय. नया साथीदार नया दिन और हम चले लामटा. थँक्यू सो मच. आणि आता ही छोटीशी साथीदार आहे आमची. आणि आज जायचं सुद्धा खूप दूर आहे. तो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मॉल रोडला नो ड्रायव्हिंग झोन आहे, त्याच्यामुळं तिथून तर ती बॉर्डर एंड पर्यंत अशी गाडी ढकलत न्यावी लागते. तर आता आम्ही आमची साथीदार ढकलत तिथपर्यंत चाललो आणि तिथून पुढे लांबता इको पार्क. ठीक आहे, उधर ठीक आहे ना भैया, उधर ठीक आहे ना गाडी. ठीक आहे, इथे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि ताज बेकरीला खायला आम्ही आलो. कारण अजून काही ब्रेकफास्ट केला नाही. आणि काल आम्ही जेव्हा इथे रोल घ्यायला आलो होतो तेव्हा इथे खूप व्हरायटीचे आम्हाला पॅटीज दिसले होते. सो आज ते पॅटीज ट्राय करायला इथे आलो. तर कुठलं पॅटीज घेणार, कुठलं पॅटीज घेणार. आता पॅटीज घेऊन आम्ही वरती आलोय. इथे मस्त सेटिंग अरेंजमेंट आहे. And my man is ready with the patties. लांबहाट्याला जाताना आम्हाला कॅन्टोन्मेंट रोड लागला, पण तिथून एंट्री अलाउड नाही. तर आता मला परत नवीन रस्ता शोधत जावं लागणार आहे. सो परत एक टर्न चुकलोय. आणि टर्न चुकला त्याचा थोडासा फायदा असा झालाय की समोरच परत एक सुंदर असा व्ह्यू दिसतोय, पूर्ण बर्फीला डोंगर. आणि आम्ही थांबलो ना मग असं, तेव्हा तिथे ते लोकल अंकल तेच बोलत होते की यू आर लकी की थंडीत सुद्धा ऊन पडले आणि त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण बर्फीला माउंटेन दिसतात. लांबहाट यायला अजून 8 किलोमीटर आहे, पण आम्ही पेट्रोल सेव्हिंग करत चाललोय. कारण आमच्या गाडीत थोडं पेट्रोल कमी आहे. तर आम्ही उतार असल्यामुळे गाडी बंद ठेवून उतारावरून चाललोय. बट अजिबात फील होत नाही की गाडी बंद आहे. उलट ब्रेक करत जावं लागतंय. रस्ते किती मस्त आहे. आज थोडं ऊन पाहिजे अजून. गाडी येते वाटतं पुढे. येस. तर इथे आता आपण बाईक लावली आहे आणि इथं खाली घर आहे आणि इकडे नजर आहे, इकडे शिवानी. तिकडे लांबहाटा कुठं तिकडे लांबहाटा. इथे आम्ही गाडी पार्क केली आणि गाडी पार्क करून हे समोर लांबहाटा इको गार्डन आहे, तिथे आम्ही चाललोय. आणि खूप जास्त पाईन ट्रीज पण आहे इथे.
तर मध्ये जाऊन आणि एक पॉइंट सुद्धा आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर जे दिसतंय अगेन स्नो माउंटेन. मला ह्या पार्किंगवाल्या दादांनी एक खूप मस्त ट्रिक दिली आहे. कारण आमच्याकडे 2 हेल्मेट होते, तर ते कसे मॅनेज करायचे, एक डिक्कीत टाकायचं आणि दुसऱ्या हेल्मेटची दोरी ही अशी डिक्कीत टाकून ते पॅक करून घ्यायचं. दिस इज गुड ट्रिक. चलो फिर चलते लम्हाटा देखने. तर हा पहिला डोंगर, त्याच्या मागे हा डोंगर, दुसरा हा तिसरा डोंगर, हा चौथा डोंगर आणि या चौथ्या डोंगरच्या मागे तिथे 5वा डोंगर, 5व्या डोंगराच्या मागे 6वा डोंगर. असे आहेत सगळे डोंगरच डोंगर. त्याला आल्यावर आम्ही इथे खूप गोष्टी बघितल्या, जसं एक कानपट्टी होती, पण सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह वाटली ती म्हणजे ही आमचं पॉट फ्रीज मॅग्नेटचं. कारण माझ्याकडे घरी फ्लावर्स आहे ते मी लावणार आहे. येस, ही पण एक होती, बट दॅट वन इज मोर अट्रॅक्टिव्ह. आणि यावेळेस मी फ्रीज मॅग्नेट न घेता एक फ्लावर पॉट घेतला. इको गार्डनला जाण्यासाठी 20 रुपीजचं तिकीट घ्यायचं अँड दे आर अलाविंग ओनली कॅश. सो बघू. येस, तिकीट्स काढले आणि आता आम्ही चाललोय. बापरे, सर्दीने खूप बेहाल केलाय. एंट्री करायची आणि येस तिकीट्स दाखवायचे. दिस इज ऑसम मॅन. टुडे इज द गुड डे टू चेंज द वर्ल्ड. ऍक्च्युली आमची सावली पण दिसते इथं मस्तपैकी. नाईस. आणि झेंडूचे भरपूर फुल आहे. इधर उधर झेंडू झेंडू. इधर कुछ तो है. अच्छा, याचे चार्जेस आहे 20 रुपीज. आता मी यांच्याकडून 20 रुपीज घेते. 20 रुपीज द्या मला प्लीज. अरे द्या, 20 रुपीज द्या. दे दो भैया, दे दो. मी त्यांना म्हणेल 20 मध्ये आम्ही दोघंही बघू. आपका हाइट में अच्छा क्या नहीं आएगा. रुकी रुकी आप हिंदी में ठीक है. हाँ. हाथ लगाना है, इसको पकड़िए. राइट आइस, ओनली राइट आइस, फोकस इन राइट आइस. और सीधा रखिए, मुंह सीधा रखिए. हाँ, लेफ्ट आइस थोड़ा बंद कीजिए, लाइटली बंद कीजिए लेफ्ट आइस. आपका साउथ से महाराष्ट्र. महाराष्ट्र. तो अभी मेरा वीडियो भी जाएगा महाराष्ट्र. महाराष्ट्र में वायरल आप. बाप रे. तो अच्छी बात है ना, हर कोई आएगा आपके इधर देखने के लिए. महाराष्ट्र में जाइए, हम्म. हमारे भैया है, आपको कंचनजंगा एकदम गोदी में लेके देगा. ये भैया कंचनजंगा दिखाएंगे. बढ़िया है. ओके फिनिश्ड. ओके. सब शिव जी का मंदिर, शिव जी. लॉर्ड शिव का मंदिर. कौन सा लॉर्ड शिव जी का मंदिर? आप देखिए, मैं उसके बाद बता दूंगा आप कहाँ पे. नीचे कौन सा राइट से देखना? राइट से देखना ओनली. That statue is 120 feet height in Namchi. That place name is Namchi. नामची मंदिर name is, temple name is चार धाम. चार धाम. 4 धाम. Yes. बुद्धिस्ट टेम्पल है. ये भी एक नामची का है. नामची का सबसे टॉप ऑफ द जंगल में है. थोड़ा गाछ आगे का, ये थोड़ा आपको डिस्टर्ब हो रहा है. आगे का ये सामने वाला गाछ, ये ट्री. तो उसके ऊपर सीधा उधर है, तो आपको हर कलर ऑरेंज रेड. बाईने कलरचा व्ह्यू घेऊन आता सरळ जाऊ. परत काही दिसलं तर परत थोडा हट्ट करून गोष्टी करू. त्याने आम्हाला थोडं बाटलीच उतरवलं. मी एकटीच करणार होती, पण इस आदमी को भी करने को बोला उन्होंने. पण ठीक होतं, छान होतं. बाकी 2 गोष्टी थोड्या नॉर्मल होत्या, पण मला कांचनगंगाचं आवडलं. इथे प्लीज डू नॉट प्लग द फ्लावर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप मस्त यार. दार्जिलिंग फुलांसाठी पण फेमस आहे बॉस सगळं. आता हे किती वेगळ्या प्रकारचं फूल आहे. वाव, खूपच मस्त. पहिल्यांदा पाहिलं. आणि याच्यातून ही जी हनीबी, त्याच्यातून मध काढते ती. ओ बापरे, लांब लांब राहते मी थोडं तिच्यापासून. लांबहाटाचं थोडं मस्त व्ह्यू आहे यार. आणि मला एक गोष्ट कळली नाही, यांनी ह्याचे फ्लॅग्स लावले मागे. व्हॉट डज इट मीन? आय नीड टू गुगल इट. प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे छान फोटो काढता येईल असे लोकेशन शोधले. तर आता आम्ही एक जुगाड करणार आहे.
कारण आमचे फोटो आम्हाला आवडतच नाही दुसरं कोणी काढलेलं आहे. बल्कि आम्ही दुसऱ्यांचे खूप छान फोटो काढून देतो. तर आता एका बेंचवर स्टिक ठेवणार, दुसऱ्या बेंचवर फोटो काढणार आणि असं वॉक करत पण एक फोटो काढायचा आहे. ठीक आहे, लोकेशन झालं. आता आम्ही दुसरं लोकेशन शोधतोय फोटोशूटसाठी, बिकॉज इथं आमचे सेल्फी स्टिक काम नाही करत. टाडा दिस दगड विल वर्क फॉर अस. ओ, केळीचं झाड. तर आता आपण थोडं हळू, मला थोडं डिफिकल्ट जातं कारण मी इंजर्ड झालेली आहे ऑलरेडी. बस तिथं वाईल्ड ॲनिमल क्रॉसिंग झोन आहे. जर एक टायगर एक अस्वल असे आले तर काय फोटो निघेल. इथे मस्त छोटे छोटे व्हिडिओ घेतले आम्ही, कारण खूप मस्त पाईन ट्रीचा व्ह्यू होता. आणि आता आम्ही कुठेच थांबणार नाही आहे. येस, डायरेक्ट आपण लेकला जाऊन थांबू. असं बोलता बोलता आम्ही 4 ठिकाणी थांबून झालं आहे. कोणीतरी येतं आणि इतकं आरडाओरड करत येते, त्यांच्या आधी आम्हाला पोहोचायचं आहे. चला लेट्स गो. मला भीती एकच वाटते, अगर भाई अस्वल आलं तर काय करायचं. अस्वल पण काही नाही, टायगर आलं तर काय करू. हे छोटीशी एंट्रन्स तयार झाली आहे. आपण लेकच्या थोडं अजून जवळ गेलं, पण तरी अजून लेक काही आला नाही. चलते राहू तिथूनच. आपण ब्रेकफास्ट नाही केला का? आपण चहावर आहे का फक्त? खाल्लं काय खाल्लं? खाल्लं पण चणीचा पॅटीस खाल्लं. पॅटीज, हा. तर ऑलमोस्ट आम्ही टोकाला पोहोचलोच. शॉक. दिस इज लामटा लेक. छोटासा लेक बनवलंय. किसकी याद आ रही है? थोडीशी सोहेल विलेजची, म्हणजे सोहेल विलेजला वाहतं पाणी होतं, इथे त्यांनी लेक बनवलं, बट काइंड ऑफ तसंच सेटअप आहे. आता आम्ही मॅगी ऑर्डर केली आहे, कारण सकाळपासून खूप भुकेलो आहे. थोड़ा केदारनाथ जेते पारबे. हरी मिरची नाही डाली. हाँ डाल दी. इकडून आहे ना. बाबा नको ना. और ये अपना साथीदार. साथ. येस, मॅगी खाल्ली आम्ही. तिखी मस्त मॅगी होती. मोमोज पण खायचे होते, बट मोमोज संपले. आणि हाच तो लेक आहे जो बघण्यासाठी आम्ही इतकं खालून चढून आलोय. पाईन ट्रीजच्या मध्ये हा छोटासा लेक. आम्ही आता रिटर्न चाललोय खाली उतरायला. आजचा आमचा दिवस फुल चिलॅक्स डे, कारण आता 2:30 झाले आणि अजूनही आम्ही इथे वरतीच लांबटायला आहे. बट ठीक आहे, उलट आज पीसफुल वाटतं मस्त. तर इथे पार्कच्या मिडलला एक ट्री हाऊस बनवलंय, जिथून पूर्ण व्ह्यूज दिसतो.
तर आज पण आम्ही केले फिश करी आणि राईस ऑर्डर. तर त्यांच्या इथे असे थोडे पापड देतात. ही कॉमन डाळ सगळ्याच्यात असते, 2 सब्जी, त्याच्यात एक बटाटा आणि ही माहिती नाही दुसरी कोणती सब्जी आहे. आणि हा फिश. लेट्स सी हाऊ इज इट. हे सर्व आहेत चहाचे मळे, रेड लेबल चहाचे मळे. इकडे रेड लेबल, इकडे सपट आणि वरती आहे रामदेव बाबाच्या. हे आहे देकेवास रेस्टॉरंट. ड्रॅगन चिकन बाव आणि एक थुपका अशा 2 डिश घेतल्या.